हां तर नमस्कार मंडळी जय हरी. तर पुन्हा तुम्हारू स्वागत सर मनोज पाटील या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण आलत बोरखेडा तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या गावमा आणि निमित्तसह म्हणजे लोकेश नगरीनं आणि निमित्तसह भागवत कथाનું आयोजन. तर आपण देखू शकतास महिलासनो या उत्स्फूर्त प्रतिसादसह आणि विशेष म्हणजे महिला वर्गानं हा कथा आयोजन म्हणजे करेल होतो. आपण थोडी माहिती लिहूत. तर नमस्कार मंडळी, आज आम्ही आयला बोरखेडानं आणि बोरखेडानं चालूच म्हणजे 2 महिन्यापूर्वीच कथानु आयोजन करेल होतो. पण बोरखेडानं जे महिला तीच अशी इच्छा होती की अधिक मास निमित्त पण आपलं काहीतरी धार्मिक ऐकायला भेटायला पाहिजे म्हणून सगळे गावने महिला असणं बिडी सण या सप्ताहानु आयोजन करेल होतो. तर आता आपण विचारू काकून दिसणं बोलू. पहिले जे आम्हाला गाव निमित्त जे सप्ताह दरवार्षिक नेमप्रमाणे त्या सप्ताहामुळे आम्हाला हे नियोजन आहे की आम्ही महिला सप्ताह करणं सगळ्या महिलांना विचार करे आणि त्यानंतर अधिक मास निमित्त सगळ्या महिलांना आम्ही वर्गणी गोळा करी सण या सप्ताहाનું नियोजन करी. आणि आज 7 दिवसपासून आम्हाला बोरखेडा नगरीमध्ये लोकेश नगरीमध्ये या सप्ताहाનું आगळं वेगळं वातावरण निर्माण व्हायला आणि हे सप्ताहाने आज सांगता होईरी आणि 6 दिवस आम्हाला आनंद पार पडेल. गेले 6 दिवस अगदी आनंदाने पार पडले. आम्ही सर्व महिलांनी एकदम आनंदाचे सर्वांनी सहाय्य केलं आणि आनंदाने पार पाडलं. भागवत कथा भागवत महापुराण महिलांची हे सप्ताह सुरू केला. आम्ही महिला संघर्ष अगदी आनंदाने पार पाडलं. विशेष म्हणजे इथं जे कीर्तन होते 7 दिवसापर्यंत ते सगळ्या महिला कीर्तनकार सांगितलेल्या होत्या. तर भागवत कथेचे जे आयोजक होते यजमान ते होते काकूनच्या यांच्याशी आपण बोलू. आम्हाला इच्छा होती बा आम्हाला सुनबाई मरेला तिथे भागवत कथा लाव भागवत कथा हाय करू बा लई बा आजत करी बा. पण असं दुःख जायदा येणू अच्छा पडते बाबा येणू अचानक किंवा त्यामुळे गैर उत्साह माहतात आम्ही नाराजी येईल तर आम्ही उत्साह माहतात गैरे. ओम नमो भगवते वासुदेवाय. आम्ही महिलांना अधिक मास निमित्त सप्ताह पूर्ण गावाच्या महिलांनी अधिक मास निमित्ताने खूप सहकार्य केलं सप्त्यासाठी आणि सर्व महिला एकत्र येऊन एकदम भागवताचा आनंद लुटला. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. पण प्रतिभाताईमुळे थोडं दुःख वाटत आहे आणि सुमन आजींमुळे पण थोडं दुःख वाटत आहे. पण जास्त दुःख प्रतिभाताईंचं आहे त्याच्यामुळे जास्त वाईट वाटतं. पण त्यांना सद्गती मिळो या भागवतानिमित्ताने त्यांना सद्गती मिळो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि हा कार्यक्रम जरी महिलांचा असला तरी गावातील आपले जे पुरुष वर्ग होते त्यांनी खूप सपोर्ट केला. तर आपण त्यांच्याशी बोलू. महिलाच नाही जे पुढे घातली ते तीच ना आम्हाला भजनी मंडळ चांगला प्रतिसाद दिले. सगळ्या महिला मंडळाचं सहकार्य सैन मग तर आम्हाला महिला मंडळानं एक मोठं सहकार्य महिलांना भेटेल. एक आनंद वातावरण एक 7 दिवस पासून एकदम गावात सांगता का आज जागरूक कीर्तन आज आम्हाला जागरूक कीर्तन आणि 4 वाजता गावात प्रदक्षिणा गावात पालखी सोहळा होईल. पालखी सोहळ्यानंतर मग रात्र जागरूक कीर्तन होईल आणि सकाळनं कालन कीर्तनचं सर्व ग्रामस्थांचे आमच्या सर्व गावांना आम्हाला पूर्ण सहकार्य. महिला एकत्र आल्या आणि आपल्या अधिक मास निमित्ताने या आपल्या सप्ताहाला त्यांनी एक संघटना करून त्यांनी आपल्या सप्त्याला सुरुवात केली आणि चांगल्या पद्धतीने आपल्या महिलांनी सहकार्य केलं आणि चांगल्या पद्धतीने संतांच्या कीर्तनाचं सुद्धा त्यांनी त्या संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. भागवतकार सुद्धा चांगले त्या महाराजांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं आणि भरभरून महिलांचा त्याच्या सानिध्य करून प्रतिसाद मिळाला. अशा पद्धतीप्रमाणे आमच्या अखंड हरिनाम महिला संघटना सप्ताह वर्ग यांनी खूप शांततेने पार पाडण्यात आला. एक आदर्श आम्हाला गावना असो आम्ही एक मिनिट आम्हाला एक आदर्श असो आम्हाला गावनो आम्ही जाणारा वर्ष ना हरिकीर्तन का सांगताना निरोप लेतोस आम्ही वर्षांनी आणि वर्षांची सुरुवात वस तर आम्ही एक दिवसीय सप्तमरी सण एक कालन कीर्तन ठेवतोस.